श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, या व्हिडिओमध्ये आपण दशक तिसरा, समास दुसरा, तिसरा, चौथा व समास पाचवा श्रवण करणार आहोत. स्वगुण परीक्षा याचे समर्थ रामदासांनी 4 समास सांगितले आहेत. त्यामध्ये श्री समर्थांनी त्यांच्या भोवती वावरणाऱ्या समाजामधील सामान्य संस्कारी माणसाच्या जीवनाची रूपरेषा आपल्यासमोर मांडली आहे. श्री समर्थांचा काळ मोठा आणीबाणीचा काळ होता. अनेक राजकीय आणि धार्मिक समस्या आवासून समोर उभ्या होत्या. आर्थिकदृष्ट्या बहुजन समाज बेताच्याच अवस्थेत होता. स्वार्थी माणसे नीतीन्याय बाजूला सारून आपला स्वार्थ साधून घेत होती. सामान्य संसारी माणूस एक प्रकारचे आकुंचित व साचेबंद जीवन जगत होता. प्रत्येकाच्या जीवनात अगदी त्याच घटना घडत होत्या असे नाही, परंतु संसारातून सुख मिळवण्यासाठी प्रापंचिक माणूस जी धडपड करतो तिची दिशा सगळीकडे एक असते. कुटुंब संस्थाच पहा. कुटुंबामध्ये नवरा, बायको, मुलगे, मुली, त्यांचे विवाह, पैसा, आजार, लौकिक, रोग, मृत्यू आणि म्हातारपण यांच्या पायी निर्माण होणाऱ्या समस्या श्री समर्थांच्या काळी आणि आजच्या काळीही मूलतः सारख्याच आहेत. उदाहरणार्थ, लग्नाच्या आधी आईबापावर प्रेम करणारा आज्ञाधारक मुलगा लग्नानंतर एकदम बदलतो. ही गोष्ट जशी त्या काळी तशी आज देखील अनुभवायला येते. दुसरी बायको केल्यानंतर घरामध्ये होणाऱ्या कटकटी किंवा व्यसनापायी होणारी हानी किंवा म्हातारपणी होणारी दैना इत्यादी प्रापंचिक समस्या आज देखील तशाच आढळतात. श्री समर्थ रामदासांनी मानवी जीवनाचे किती खोल ज्ञान होते हे पुढील 4 समासांवरून पाहून घ्यावे. तात्पर्य असे की प्रापंचिक माणूस मूलतः स्वार्थी असतो. त्याच्या स्वार्थाची अंगे तीच असल्याने त्यातून जन्म पावणाऱ्या समस्या सर्व काळ समाजात सारख्याच असतात. स्वार्थ साधण्याचे मार्ग मात्र त्या त्या काळच्या विज्ञान प्रगतीवर आणि एकंदर सामाजिक परिस्थितीवरती अवलंबून राहतात. उदाहरणार्थ, रोगाला उपचार करण्याच्या पद्धती किंवा पैसे मिळवण्याचे मार्ग बदलत जातात. असो, या समासामध्ये अगदी बाळपणापासून दुसरे लग्न होईपर्यंत सामान्य माणूस कसे जीवन जगतो त्याचे वर्णन श्री समर्थ रामदास स्वामींनी केले आहे. चला तर मग श्रवण करूयात. समास दुसरा, स्वगुण परीक्षा. श्रीराम. संसार हाची दुःख मूळ, लागती दुःखाचे इंगळ, मागा बोलिली तळमळ गर्भवासाची. श्रीराम. गर्भवासी दुःख झाले ते बाळक विसरले, पुढे वाढू लागले दिवसे दिवस. श्रीराम. बाळपणी त्वचा कोवळी दुःख होताची तळमळी, वाचा नाही तये काळी सुख दुःख सांगावया. श्रीराम. देहास काही दुःख झाले अथवा क्षुधेने पीडले, तरी ते परम आक्रंदले परिनंतरणे नव्हे. श्रीराम. माता कुरवाळीवरी परी जे पीडा झाली अंतरी, ते मायेसी नकळे अभ्यंतरी दुःख होय बाळकाशी. श्रीराम. मागुते मागुते पुंजे रडे, माता बुझावी घेऊन कडे, वेथा नेनती बापुडे तळमळी जीवी. श्रीराम. नाना व्याधीचे उमाळे, तेने दुःखे आंदोळे, रडे पडे का पोळे अग्निसंगे. श्रीराम. शरीर रक्षिता नये, घडती नाना अपाये, खोडी अधांतरी होय आवेवहीन बाळक. श्रीराम. अथवा अपाय चुकले, पूर्व पुण्य पुढे ठाकले, मातेस ओळखू लागले दिवसेंदिवस. श्रीराम. क्षणभरी मातेस न देखे, तरी आक्रोंदे रुदन करी दुःखे, ते समयी माते सारिखे आणिक काहीच नाही. श्रीराम. आस करून वास पाहे, माते विन कदा न राहे, वियोग पळ मात्र न साहे, स्मरण झालिया नंतरे. श्रीराम. जरी ब्रह्मादिक देवा आले, अथवा लक्ष्मीने अवलोकिले, तरी नवचे बुझाविले आपले माते वाचुनी. श्रीराम. कुरूप अथवा कुलक्षण सकळाहुनी करंटेपण, तरी नाही ती समान भूमंडळी कोणी. श्रीराम. ऐसे ते केविलवाने, माते विन दिसे उने, रागे परते केले तिने, तरी आक्रोंदोनी मिठी झाली. श्रीराम. सुख पावे माते जवळी, दुरी करिताची तळमळी, अतिप्रीती तये काळी मातेवरी लागली. श्रीराम. तव ते माते समरण आले, प्राणी पोरटे झाले, दुःखे झुरणी लागले आई आई म्हणून. श्रीराम. आई पाहता दिसेना, दीनरूप पाहे जना, आस लागले सी मन आई येईल म्हणून. श्रीराम. माता म्हणून मुख पाहे, तव ते आपुली माता नव्हे, मग हिंसावले राहे दैन्यवाने. श्रीराम. माता वियोगे कष्टले, तेने मानसी दुःख झाले, देहही क्षीणत्व पावले अतिशयेसी. श्रीराम.
अथवा माता ही वाचली माय लेकरा भेटी झाली बाळदशा ते राहिली दिवसे दिवस श्रीराम बाळपण झाले उने दिवसेंदिवस होय शहाणे मग ते मायेचे अत्यंत पेखणे होते ते राहिले श्रीराम पुढे लो लागला खेळाचा कळप मिळविला पोरांचा आल्या गेल्या डायाचा आनंद शोक वाहे श्रीराम माय बापे चिकविती पोटे तयाचे परम दुःख वाटे चट लागली न सुटे संगती लेकुराची श्रीराम लेकुरामध्ये खेळता नाठवे माता आणि पिता तव तेही अवचिता दुःख पावला श्रीराम पडिले दात फुटला डोळा मोडले पाय झाला खुळा गेला माझा वकळा ठाकून आली श्रीराम निघाल्या देवी आणि गोवर उठले कपाळा लागला ज्वर पोटसुळी निरंतर वाय गोळा श्रीराम लागली भूते झाली झडपणी जळीच्या मेसक मायराणी मुंजा झोटिंग करणी म्हसोबाची श्रीराम वेताळ खंकार लागला ब्रह्मागिरे संचरला नेनो चेडा ओलांडीला काही कळेना श्रीराम एक म्हणती बिरे देव एक म्हणती खंडेराव एक म्हणती सकळ वाव हा ब्रह्मसंबंध श्रीराम एक म्हणती कोणे केले अंगी देवते घातले एक म्हणती चुकले सटवाईचे श्रीराम एक म्हणती कर्मभोग अंगी जडले नाना रोग वैद्य पंचाक्षरी चांग बोलावून आणले श्रीराम एक म्हणती हा वाचेना एक म्हणती हा मरेना भोग भोगती यातना पापास्तव श्रीराम गर्भ दुःख विसरला तो त्रिविध तापे पोळला प्राणी बहुत कष्टी झाला संसार दुःखे श्रीराम इतुकेही चुकून वाचला तरी मार मारू शहाणा केला लौकिकी नेटका झाला नाव राखे ऐसा श्रीराम पुढे माये बापी लोभास्तव संभ्रमे मांडिला विवाह दाऊनिया सकळ वैभव नोवरी पाहिली श्रीराम वराडी वैभव दाटले देखोन परम सुख वाटले मन हे रंगोन गेले सासूरवाडीकडे श्रीराम माय बापे भलतैसे असावे परी सासूरवाडीस नेटके जावे द्रव्य नसेल तरी घ्यावे ऋण काळांतरे श्रीराम आंतर्भावते सासूरवाडी माये बापे राहिली वापुडी होता ती सर्वस्वे कुडकुडी तेतुकेचे कार्य त्याचे श्रीराम नोवरी आली या घरा ती हव्यास वाटेवरा म्हणे मज सारिखा दुसरा कोणीच नाही श्रीराम माय बाप बंधू बहिणी नोवरी न दिसता वाटे खानी अत्यंत लोदला पापीने अविद्येने भुलविला श्रीराम संभोग नसताही तुका प्रेम योग झालिया उल्लंघी सीमा प्रीती वाढविती कामा करिता प्राणी गुंतला श्रीराम जरी न देखे क्षण एक डोळा तरी जीव होय उताविळा प्रीती पात्र अंतरकळा घेऊन गेली श्रीराम कोवळे कोवळे शब्द मंजुळा मर्यादा लज्जा मुख कमळ वक्रलोकने केवळ ग्रामजाचे मैदावे श्रीराम कळवळा येता सावरेना शरीर विकळ आवरेना अनेत्र व्यवसायी क्रमेना हुरहुर वाटे श्रीराम व्यवसाय करिता बाहेरी मन लागलेसे घरी क्षणाक्षणा अभ्यंतरी स्मरण होई तामिनीचे श्रीराम तुझी माझ्या जीवातील जीव म्हणून अत्यंत लागव दावणे चित्त सर्व हिरोन घेतले श्रीराम मैद सोयरीक काढती फासे घालून प्राण घेती तैसे आयुष्य गेली आणती प्राणियास होय श्रीराम प्रीती कामिनीसी लागली जरी तैसी कोणी रागेजली तरी परम क्षिती वाटली मानसी गुप्त रूपे श्रीराम तये भारेची कैवारे माये बापासी नीच उत्तरे बोलुनिया तिरस्कारे वेगळा निघे श्रीराम श्रीकारणे लाज सांडिली श्रीकारणे सखी सोडिली श्रीकारणे विघडली सकळ ही जीव लगे श्रीराम श्रीकारणे देह विकिला श्रीकारणे सेवक झाला श्रीकारणे सांडवला विवेकासी श्रीराम श्रीकारणे लोलंगता श्रीकारणे अतिनम्रता श्रीकारणे पराधीनता अंगीकारिली श्रीराम श्रीकारणे लोभी झाला श्रीकारणे धर्म सांडिला श्रीकारणे अंतरला तीर्थयात्रा स्वधर्म श्रीराम श्रीकारणे सर्वथा काही शुभाशुभ विचारिले नाही तनु मनोधनु सर्व ही अनन्य भावे अर्पिले श्रीराम श्रीकारणे परमार्थ बडविला प्राणी स्वहितास नाडला ईश्वरी कानकोंडा झाला श्रीकारणे कामबुद्धी श्रीराम श्रीकारणे सोडिली भक्ती श्रीकारणे सोडिली विरक्ती श्रीकारणे सायोज्य मुक्ती तेही तुच्छ मानिली श्रीराम एकेसे निगुणे ब्रह्मांड मानिले ठेंगणे जीवे लगे ती पिसुने ऐसी वाटली श्रीराम ऐसी अंतरप्रीती जडली सर्वस्वाची सांडे केली तव ते मरण गेली अकस्मात भार्या श्रीराम तेने मनी शोक वाढला म्हणे थोर घात झाला आता कैचा बुडाला संसार माझा श्रीराम
जीवलगाचा सोडिला संग अवचिता झाला घरभंग. आता करू माता त्याग म्हणे दुःखे, आता करू माया त्याग म्हणे दुःखे. श्रीराम. श्री घेऊन आडवी उर बडवी पोट बडवी, लाज सांडून गौरवी लोका देखता. श्रीराम. म्हणे माझे बुडाले घर, आता न करी हा संसार, दुःखे आक्रंदला थोर घोर घोषे. श्रीराम. तेने जीव मारया वेघला, सर्वस्वाचा उबगाला, तेने दुःखे झाला जोगी का महात्मा. श्रीराम. काते निघून जाणे चुकले, पुन्हा मागुते लग्न केले, तेने अत्यंतची मग्न झाले मन द्वितीय संबंधी. श्रीराम. झाला द्वितीय संबंध सभेची मांडीला आनंद, श्रोती व्हावे सावध पुढील समासी. श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास दुसरा समाप्त. समास तिसरा स्वगुण परीक्षा. श्रीराम. द्वितीय संबंध झाला दुःख मागील विसरला, सुख मानून राहिला संसाराचे. श्रीराम. झाला अत्यंत कृपण पोटे न खाय अन्न, रुक्या कारणे सांडी प्राण एक सरा. श्रीराम. कदा कल्पांती नवेची साचिलेची पुन्हा साची, अंतरी असेल कैची सद्वासना. श्रीराम. स्वये धर्म न करी धर्म करत्यासही वारी, सर्व काळ निंदा करी साधू जनाची. श्रीराम. नेने तीर्थ नेने व्रत नेने अतीत अभ्यांगत, मुंगीमुखीचे जे सीत तेही वेचून साची. श्रीराम. स्वये पुण्य करवेना केले तरी देखवेना, उपहास्य करी मना नये म्हणोनी. श्रीराम. देवा भक्तास उच्छेदी आगबळे सकळास खेदी, निष्ठुर शब्दे अंतरभेदी प्राणी मात्राचे. श्रीराम. नीती सांडून मागे अनितीने वर्तो लागे, गर्भ धरून फुगे सर्व काळ. श्रीराम. पूर्वजास सितरिले पक्ष श्राद्धादी नाही केले, कुळदैवत ठकिले कोणे परी. श्रीराम. आक्षत भरली भाना दुजा ब्राह्मण मेहुना, आला होता पाहुणा श्रेयस मूळ. श्रीराम. कदा नावडे हरिकथा देव न लगे सर्वदा, स्नान संध्या म्हणे वृथा कासया करावी. श्रीराम. अभिलाषे सांची वित्त स्वये करी विश्वासघात, मध्ये मातला उन्मत्त तारुण्यपणे. श्रीराम. तारुण्याङ्गी भरले धारिष्ट नवचे धरिले, करू नये तेची केले महापाप. श्रीराम. स्त्री केली परिधाकुटी धीर न धरवीची पोटी, विषय लोभे सेवटी ओळखी सांडिली. श्रीराम. माये बहीण न विचारी झाला पापी परद्वारी, दंड पावला राजद्वारी तरी पालटेना. श्रीराम. परस्त्री देखोनी दृष्टी अभिलाष उठे पोटी, अकर्तव्य ही पुटी पुन्हा होये. श्रीराम. ऐसे पाप उदंड केले शुभाशुभ नाही उरले, तेने दोषे दुःख भरले अकस्मात अंगी. श्रीराम. व्याधी भरली सर्वांगी प्राणी झाला क्षयरोगी, केले दोष आपुले भोगी शीघ्र काळे. श्रीराम. दुःखे सर्वांग फुटले नासिक अवघेची बैसले, लक्षण जाऊन झाले कुलक्षण. श्रीराम. देहास क्षीणता आली नाना वेता उद्भवली, तारुण्य शक्ती राहिली खंगला प्राणी. श्रीराम. सर्वांगी लागल्या कळा देहास आली अवकळा, प्राणी कापे चळचळा शक्ती नाही. श्रीराम. हस्तपादाधिक झडले सर्वांगी किडे पडिले, देखोन थुंको लागले लहान थोर. श्रीराम. झाली विष्टेची सारणी भोवती उठली वरढानी, अत्यंत खंगला प्राणी जीवन वचे. श्रीराम. आता मरण देगा देवा बहुत कष्ट झाले जीवा, झाला नाही नेनो ठेवा पातकाचा. श्रीराम. दुःखे घळघळा रडे जो जो पाहे अंगाकडे, तो तो दैन्यवाने बापुडे तळमळी जीवी. श्रीराम. ऐसे कष्ट झाले बहुत सकळ झाले वाताहात, दरवडा घालून वित्त चोरटी नेले. श्रीराम. झाले आरात्र ना परत्र प्रारब्ध ठाकले विचित्र, आपला आपण मळमूत्र सेविला दुःखे. श्रीराम. पाप सामग्री सरली दिवसेदिवस वेता हरली, वैद्य औषधे दिधली उपचार झाला. श्रीराम. मरत मरत वाचला याच पुन्हा जन्म झाला, लोकमनती पडिला मानसामध्ये. श्रीराम. एरे स्त्री आणली बरवी घरवात मांडली, अतिस्वार्थ बुद्धी धरली पुन्हा मागुती. श्रीराम. काही वैभव मिळविले पुन्हा सर्वची संचिले, परंतु गृह बुडाले संतान नाही. श्रीराम. पुत्र संतान नसता दुःखी वांजनाव पडिले लौकिकी, तेन फिटे म्हणून लेकी तरी हो आता. श्रीराम. म्हणून नाना सायास बहुत देवास केले नवस, तीर्थे व्रते उपवास धरणे पारणे मांडिले. श्रीराम. विषय सुख ते राहिले वांजपणे दुःखी केले, तव ते कुळदैवत पावले झाली वृद्धी. श्रीराम.
त्या लेकुरावरी अतिप्रीती दोघेही क्षण एकन विषंभती काही झाले आक्रांतती दीर्घ स्वरे श्रीराम ऐसी ते दुःख किस्ते पूजित होती नाना देवते तव तेही मेले अवचिते पूर्व पापे करुणी श्रीराम तेने बहुत दुःख झाले घरी आरधे पडिले म्हणती आम्हास का ठेविली देवे वाज करोनी श्रीराम आम्हास द्रव्य काय करावे ते गावे परी अपत्य व्हावे अपत्या लागी त्याजावे लागेल सर्व श्रीराम वांजपण संधीसे गेले ते मंतर वाज नाव पडिले तेन फिटे काही केले तेने दुःखे आक्रंदती श्रीराम आमुची वेली का कुंटिली हा देवा वृत्ती बुडाली कुळस्वामीन का क्षोभली विझाला कुळदीप श्रीराम आता लेकुराचे मुख देखून तरी आनंदे राडी चालेन आणि गळही टोचीन कुळस्वामिनी पासी श्रीराम आई भूता करीन तुझा नाव ठेवीन केर पुंजा वेसनी घालीन माझा मनोरथ पुरवी श्रीराम बहुत देवास नवस केले बहुत गोसावी धुंडिले गटगटा गेले सगळे विंचू श्रीराम केले संबंधाचे सायास रहाणे घातले बहुवस केले नारळी केले ब्राह्मणास अमृतदाने दिदली श्रीराम केली नाना कवटाले पुत्र लोभे केली ढाले तरी अदृष्ट फिरले पुत्र नाही श्रीराम वृक्षाखाले जाऊन नहाती फळती झाडे करपती ऐसे नाना दोष करीती पुत्र लोभा कारणे श्रीराम सोडून सकळ वैभव त्याचा वार या वेदला जीव तो पावला खंडेराव आणि कुळ स्वामिनी श्रीराम आता मनोरथ पुरती स्त्री पुरुषे आनंदती सावध होऊन श्रोती पुढे अवधान द्यावे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास तिसरा समाप्त समास चौथा स्वगुण परीक्षा श्रीराम लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली बापडी भिकेसी लागली काही खाया मिळेना श्रीराम लेकुरे खेळती धाकोटी एके रांगती एके पोटी ऐसी घरभरी झाली दाटी कन्या आणि पुत्राची श्रीराम दिवसेंदिवस खर्च वाढला यावा होता तो खुंटून गेला कन्या उपरी झाल्या त्याला उजवावया द्रव्य नाही श्रीराम माया बापे होती संपन्न त्याचे उदंड होते धन तेने करिता प्रतिष्ठामान जनी झाला होता श्रीराम भरमा हे लोकाचारी पहिली नांदणूक नाही घरी दिवसेंदिवस अभ्यंतरी दरिद्र आले श्रीराम ऐसी गर्भात वाढिली खाती तोडे मिळाली तेने प्राणियास लागली काळजी उद्वेगाची श्रीराम कन्या उपवरी झाल्या पुत्रासनोवऱ्या आल्या आता उजवण्या केल्या पाहिजेत की श्रीराम जरी मुले तैसीच राहिली तरी पुन्हा लोकलाज झाली म्हणती कासया व्याली जन्मदारिद्र्ये श्रीराम ऐसी लोकलाज होईल वडिलांचे नाव जाईल आता ऋण कोण देईल लग्नापुरते श्रीराम मागे ऋण ज्याचे घेतले त्याचे परतोन नाही दिले ऐसे आभाळ कोसळले उद्वेगाचे श्रीराम आपण खातो अन्नासी अन्न खाते आपणासी सर्व काळ मानसी चिंता दूर श्रीराम पती अवघीच मोडली वस्तभाव गहाण पडली आहा देवा वेळ आली आता वाळ्याची श्रीराम काही केला ताडा मोडा विकिला घरीचा पारा रेडा काही पैका रोकडा काळांतरे काढिला श्रीराम ऐसे ऋण घेतले लौकिकी दंभ केले सकळ म्हणती नाव राखिले वडिलांचे श्रीराम ऐसे ऋण उदंड झाले रिनाईत वेडून घेतले मग प्रयाण आरंभिले विदेशाप्रती श्रीराम दोन्ही वरुषे बुडी मारिली नीच सेवा अंगीकारिली शरीरे आपदा भोगेली अतिशयेशी श्रीराम काही मिळविले विदेशी जीव लागला मनुष्यापासी मग पुसुनिया स्वामीसी मुरडता झाला श्रीराम तव ते अत्यंत पिडावली वाट पाहत बैसली म्हणती दिवस लागती का लागली काय करणे देवा श्रीराम आता आम्ही काय खावे किती उपवासी मरावे सियासे संगतीस देवे कापा घातले अम्मासी श्रीराम ऐसे आपुले सुख पाहती परी त्याचे दुःख नेनती आणि शक्ती गेली अंती कोणीच कामा न येती श्रीराम असो ऐशी वाट पाहता दृष्टी देखील अवचिता मुले धावती ताता भागलास म्हणोनी श्रीराम श्री देखोण आनंदली म्हणे आमुची दैन्य फिटली तव एरे दिदली गाठोडी हाती श्रीराम सकळासा आनंद झाला म्हणती आमुचा वडील आला तेने तरी आम्हाला अंग्या टोप्या आणिल्या श्रीराम ऐसा आनंद चारी दिवस सवेची मांडीला कुसमुस म्हणती हे गेली आम्हास पुन्हा आपदा लागती श्रीराम
म्हणून आणले ते असावे, येणे मागू ते विदेशास जावे. आम्ही हे खाऊन तो यावे, द्रव्य मिळवून. श्रीराम. ऐसी वासना सकळांची, अवघी सोयरी सुखाची. स्त्री अत्यंत प्रीतीची, तेही सुखात लागली. श्रीराम. विदेशी बहु दगदगला, विश्रांती घ्यावया आला. श्वासही नाही टाकीला, तो जाणे ओढवले. श्रीराम. पुढे अपेक्षा जोसियांशी, केली विवंचना मुहूर्ताची. वृत्ती गुंतली तयाची, जाता प्रशस्त नवटे. श्रीराम. माया मात्रा सिद्ध केली, काही सामग्री बांधली. लेकुरे दृष्टीस पाहिली, मार्गस्थ झाला. श्रीराम. श्रेयस अवलोकिले, वियोगे दुःख बहुत वाटले. प्रारब्ध सूत्र तुकले, ऋणानुबंधाचे. श्रीराम. कंठ सद्गतीत झाला, नवसवरेचे गहिवरला. लेकुरा आणि पित्याला तडातोडी झाली. श्रीराम. जरी ऋणानुबंध असेल, तरी मागुती भेटी होईल. नाही तरी संगती पुरेल, याची भेटीने तुमची. श्रीराम. ऐसे बोलान स्वार होय, मागुता फिरो फिरो पाहे. वियोग दुःख नसाहे, परंतु काही न चले. श्रीराम. आपुला गाव राहिला मागे, चित्त भ्रमले संसारोद्वेगे. दुःखावला प्रपंच संगे, अभिमानास्तव. श्रीराम. ते समयी माता आठवली, म्हणे धन्य धन्य ते माऊली. मज कारणे बहुत कष्टली, परिमिनेनची मूर्ख. श्रीराम. आजी जरी ते असती, तरी मजला कदा न विशंभती. वियोग होता आक्रंतती, ते पोटागी वेगळीच. श्रीराम. पुत्र वैभवहीन भिकारी, माता तैसाची अंगीकारी. दगदगला देखोनी अंतरी, त्याला दुःखे दुःखवे. श्रीराम. प्रपंच विचारे पाहता, हे सकळ जोडे न जोडे माता. हे शरीर जय करता, निर्माण झाले. श्रीराम. लाव तरी ते माया, काय करविया सहस्र जाया. परिभुलो न गेले वाया, मकर ध्वजाचे नि. श्रीराम. या एका कामा कारणे, जेवलगासी द्वंद्व घेणे. सखी तीच पिसून ऐसी वाटती. श्रीराम. म्हणून धन्य धन्य ते प्रपंची जन, जे माये बापाचे भजन. करीती न करीती मन, निष्ठुर जीव लगासी. श्रीराम. संगती श्री बाळकाची आहे साठी जन्माची. परी माय बापे कैची, मिळतील पुढे. श्रीराम. ऐसे पूर्वी होते ऐकेले, परी ते समही नाही कळले. मन हे बुडून गेले, रती सुखाची डोही. श्रीराम. हे सखी वाटती परी पिसुने, मिळाली वैभवा कारणे. रीते जाता लाजिरवाने, अत्यंत वाटे. श्रीराम. आता भल तैसे करावे, परिद्रव्य मिळवून न्यावे. रीते जाता स्वभावे, दुःख आहे. श्रीराम. ऐसी वेवर्धना करी, दुःख वाटले अंतरी. चिंतेची महापुरी, बुडून गेला. श्रीराम. ऐसा हा देह आपुला, असताच पराधीन केला. ईश्वरी कानकोंडा झाला, कुटुंबा काबाडी. श्रीराम. या एका कामासाठी जन्म गेला आटाटी. वय वेचल्या शेवटी, एकलेची जावे. श्रीराम. ऐसा मनी प्रस्तावला, क्षण एक उदास झाला. सवेची प्राणी झळंबला, माया जाळे. श्रीराम. कन्यापुत्रे आठवली, मणिहुनी क्षिती वाटली. म्हणे लेकुरे अंतरली, माझी मज. श्रीराम. मागील दुःख आठवले, जे जे होते प्राप्त झाले. मग रुदन आरंभिले, दीर्घ स्वरे. श्रीराम. आरुण्य रुदन करिता, कोणी नाही बुझाविता. मग होय विचारिता, आपुले मनी. श्रीराम. आता कासया रडावे, प्राप्त होते ते भोगावे. ऐसे बोलोनिया जीवे, धारिष्ट केले. श्रीराम. ऐसा दुःखे दगदगला, मग विदेशाप्रती गेला. पुढेच प्रसंग वर्तला, तो सावध ऐका. श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास चौथा समाप्त. समास पाचवा, स्वगुण परीक्षा. श्रीराम. पुढे गेला विदेशासी, प्राणी लागला व्यासंगासी. आपल्या जीवेसी सोशी, नाना श्रम. श्रीराम. ऐसा दुस्तर संसार, करिता कष्टला थोर. पुढे दोन्हीच्याची संवत्सर, द्रव्य मिळविले. श्रीराम. सवेची आला देशाशी, तो आवर्षण पडिले देसी. तेने गुणे मनुष्याशी, बहुत कष्ट झाले. श्रीराम. एकाच्या बैसल्या अमृत कळा, एकास चंद्री लागली डोळा. एके कापती चळचळा, दैन्यवाणी. श्रीराम. एके दीन रूप बैसली, एके सुजली, एके मेली. ऐसी कन्यापुत्रे देखिली, अकस्मात डोळा. श्रीराम. तेने बहुत दुःखी झाला, देखून उघडा आला. प्राणी आक्रंदो लागला, दैन्यवाना. श्रीराम. तवती अवधी सावध झाली, म्हणती बाबा बाबा जेवू घाली. अण्णा लागी विडकली, झडा घाली ती. श्रीराम. गाठोडे सोडून पाहती, हाता पडिले तेची खाती. काही तोडी काही हाती, प्राण जाती निघून. श्रीराम. तातडी तातडी जेवू घाली, तो ते जेविता जेविता काही मेली.
काही होता धादावली तेही मेली अजीर्णे श्रीराम. एकी बहुतेक मेली एक दोन्ही मुले उरली तेही दैन्यवानी झाली आपुले माते वाचुनी श्रीराम. ऐसे आवर्षण आले तेने घरची बुडाले पुढे देशी सुभिक्ष झाले अतिशयेसी श्रीराम. लेकुरा नाही वाढविते अन्न करावे लागे आपुले न हाते बहु त्रास घेतले चित्ते स्वयंपाकाचा श्रीराम. लोकी भरीस घातले पुन्हा मागुते लग्न केले द्रव्य होते ते वेचले लग्नाकारणे श्रीराम. पुन्हा विदेशासी गेला द्रव्य मिळवून आला तव घरी कहळू लागला सावत्र पुत्रासी श्रीराम. श्री झाली ज्ञाती दुती पुत्र देखोन न सकती भ्राताराची गेली शक्ती वृद्ध झाला श्रीराम. सदा भांडण पुत्रांचे कोणी नायकती कोणाचे वनिता अति प्रीतीचे प्रीतीपात्र श्रीराम. कीत बैसला मना एके ठाई पडेना म्हणून या 5 जना मेळविले श्रीराम. 5 जण वाटे करिता तो ते पुत्र नायकती निवाडा नव्हेची अंती भांडण लागले श्रीराम. बापले का भांडण झाले लेकी बापास मारिले तव ते मातेने घेतले शंख तीर्थ श्रीराम. ऐकोन मिळाले लोक उभे पाहती कौतुक म्हणती बापास लेख कामा आले श्रीराम. ज्या कारणे केले नवस ज्या कारणे केले सायास ते पुत्र पितियास मारिती पहा श्रीराम. ऐसी आली पापकळी आश्चर्य मानिले सकळी उभे तोडिती कळी नगर लोक श्रीराम. पुढे बैसोन 5 जण वाटे केले तत्समान बाप लेकाचे भांडण तोडिले तेही श्रीराम. बापास वेगळे घातले कोपट बांधून दिले मन कांतेचे लागले स्वार्थ बुद्धी श्रीराम. कांता तरुण पुरुष वृद्ध दोघास पडिला संबंध खेद सांडून आनंद मानिला तेही श्रीराम. स्त्री सापडली सुंदर गुणवंत आणि चतुर म्हणे माझे भाग्य थोर वृद्धपणी श्रीराम. ऐसा आनंद मानिला दुःख सर्वही विसरला तव तो गलबला झाला परत चक्र आले श्रीराम. अकस्मात धाडी आली कांताबंदी धरून नेली वस्तभाव ही गेली प्राणी याची श्रीराम. तेने दुःख झाले बारी दीर्घस्वरे रुदन करी मनी आठवे सुंदरी गुणवंत श्रीराम. तव तिची वार्ता आली तुमची क्रांता भ्रष्टली ऐकोनिया आग घाली पृथ्वीवरी श्रीराम. सव्य अपसव्य लोळे झळे पाझरती डोळे आठविता चित्त पोळे दुःखानळे श्रीराम. द्रव्य होते मिळविले तेही लग्नास वेचले कांतीचेही धरून नेले दुराचारी श्रीराम. मजही वृद्धाप्य आले लेकी वेगळे घातले आहा देवा ओढवले अदृष्ट माझे श्रीराम. द्रव्य नाही कांता नाही ठाव नाही शक्ती नाही देवा मज कोणीच नाही तुझ वेगळे श्रीराम. पूर्वी देव नाही पूजिला वैभव देखून भुलला सेखी प्राणी प्रस्तावला वृद्धपणी श्रीराम. देह अत्यंत खंगले सर्वांग वाळून गेले वातपित्त उसळले कंठ दाटला कफे श्रीराम. वळे जिवेची बोबडी कफे कंठ घडघडी दुर्गंधी सुटली तोंडी नाकी श्लेषा वाहे श्रीराम. मान कापे चळचळा डोळे गळती भळभळा वृद्धपणी अवकळा ठाकून आली श्रीराम. दंतपाती उखळली तेने गोचर खिंडी पडली मुखी लाळ गळो लागली दुर्गंधीची श्रीराम. डोळा पाहता दिसेना काणी शब्द ऐकेना दीर्घस्वरे बोलवेना दमा दाटे श्रीराम. शक्ती पायाची राहिली बैसवेना मृकुंडी घाली ब्रहुती वाजो लागली तोंडाच ऐसी श्रीराम. क्षुधा लागता आवरेना अन्न समयी मिळेना मिळाले तरी चावेना दात गेले श्रीराम. पित्ते जिरेना अन्न भक्षिताच होय वमन तैसेची जाये निघून आपान द्वारे श्रीराम. विष्टामूत्र आणि बळस भोवता वमने केला नाश दुरून जाता कोंडे श्वास विश्वजनाचा श्रीराम. नाना दुःखे नाना व्याधी वृद्धपणी चळे बुद्धी तरी पुरेना आवधी आयुष्याची श्रीराम. पापण्या भवयाचे केश पिकोन झडले निशेष सर्वांगी लोंबले मास चिरकुटा सारिखे श्रीराम. देह सर्व पारिखे झाले सवंगडे निशेष राहिले सकळ प्राणी मात्र बोले मरे नाका श्रीराम. जे जन्म न पोसिली तेची फिरोन पडली अंतिविषम वेळ आली प्राणी यासी श्रीराम. गेले तारुण्य गेले बळ गेले संसारीचे सळ वाताहात झाले सकळ शरीर आणि संपत्ती श्रीराम. जन्मवरी स्वार्थ केला तितुकाही व्यर्थ गेला कैसा विषम काळ आला अंतकाळी श्रीराम. सुखा कारणे झुरला सेखी दुःखे कष्टी झाला पुढे मागुता धोका आला एमयातनेचा श्रीराम. जन्म अवघा दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ म्हणून या तत्काळ स्वहित करावे श्रीराम. असो ऐशे वृद्धपण सकळासा हे दारुण म्हणून या शरण भगवंतास जावे श्रीराम.
पुढे वृद्धी सतत्वता गर्भी प्रस्तावा होता तोची आला मागुता अंतकाळी श्रीराम. म्हणून मागुते जन्मांतर प्राप्त मातेचे उदर संसार हा अति दुस्तर तोची ठाकून आला श्रीराम. भगवत भजना वाचुनी चुकेना हे जन्मयोनी तापत्रयांची जाचणी सांगिजेल पुढे श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास 5वा समाप्त.